परभणीमध्ये आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, ज्योती मेटेही सहभागी होणार। इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा। राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदावर खलबतं। अजित पवार 2 जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणारं महाराष्ट्र होणार पहिलं राज्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधली जाणार। पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा अनावरण सोहळ्यासाठी पवार आणि भुजबळ एकाच मंचावर। पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं याची चर्चा।